वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भीषण आग लागल्याने प्रशासनात खळबळ उडाली। रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं नव्हतं, तसंच ऐन कठीण प्रसंगी अग्निशमन यंत्रणांमध्ये पाणी देखील नव्हतं, तसंच अनेक उपकरणं एक्सपायरी झालेली होती। आमदार राजेश बकानी यांनी रुग्णालयाला भेट देत तेथील स्थितीचा आढावा घेतला आणि नाराजी व्यक्त केली। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी लागलेल्या भीषण आगीची आमदार राजेश बकानी यांनी गंभीरतेने दखल घेत तत्काळ इथे भेट दिली। तर पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा आढावा घेण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे आमदार राकेश बकाने यांनी घेतलेल्या आढावा दरम्यान अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या। या रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं नव्हतं, तसंच फायर इक्विपमेंटमध्ये एक्सपायरी डेट संपलेली आणि पाणी नसलेलं आढळलं। तर आगीत कोणत्या महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक झाल्या हाही प्रश्न समोर आला आहे। त्यानंतर आमदार बकाने यांनी रुग्णालयातील रुग्णांची भेट घेतली, तसंच ज्या रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं त्यांच्या प्रकृतीची देखील त्यांनी विचारपूस केली। तर ही घटना दुर्दैवी आहे। या संदर्भातील सविस्तर अहवाल मी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना सादर करणार आहे, असं आमदार राजेश बकाने यांनी स्पष्ट केलं। साहेब आता कुठेतरी दौऱ्यावर गेलेले असताना त्यांचा सुद्धा मला फोन आला। त्यांनी सांगितलं की राजू या ठिकाणी जाऊन बघ। लगेच मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर शंभरकर साहेबांची भेट घेतली, सिव्हिल सर्जन वाघ साहेब आहे, SDO साहेब जे आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। या ठिकाणचे तहसीलदार सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। या सगळ्या घटनेचा मी माझ्या पूर्ण शब्दामध्ये निषेध करतो की या ठिकाणी अशी घटना जी झाली ही घटना घडायलाच नको। अधिकारी काय करत होते, फायर रेस्टोरेशन ऑन वर्किंग मध्ये आहे की नाही हे बघायला पाहिजे होतं। या ठिकाणी इतकं मोठं हॉस्पिटल आणि जर का ते पाईप लागलेले आहे त्या पाईपमध्ये पाणी नाही आहे तर हे कुठल्या कामाचं। म्हणून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री साहेब या ठिकाणी देणार आहे।